नमस्कार. आज बघू आपण 8व्या दिवसाच्या काही कथा. तर हिच्यामध्ये आपण बघू शाकंभरी देवीच्या शाकंभरी रूपाचे प्राकट्य. तर देवीला दुर्गा, त्याच्यानंतर शाकंभरी आणि शताक्षी हे नाव का पडले? जन्मेजयानं व्यासांना विचारलं की शताक्षी नावाच्या देवीचे अनेक भक्त आहेत. नरसिंह अवताराच्या नंतर अनेक अवतार आहेत. नरसिंह अवताराच्या काळातली ही शाकंभरी देवीची कथा आहे. हिरण्यकश्यपूच्या वंशामध्ये रुरु नावाचा राजा झाला आणि त्याचा पुत्र होता दुर्गम. हा दुर्गम वृत्तीने अतिशय दुष्ट होता आणि या दुर्गम दैत्याने विचार केला की सर्व ऋषी मुनी ब्राह्मण लोक यांचं वेद हेच आणि देवतांचं वेद हेच बल आहे. वेद हेच ऋषी मुनींची आणि देवतांची खरी संपत्ती आहे. मी जर वेद नष्ट केले तर ऋषी मुनी देव ब्राह्मण हे सगळे दरिद्री होतील, देशोधडीला लागतील, त्यांची अवस्था बिकट होईल. कशासाठी मी युद्ध करू एवढं आणि युद्ध करून 100 वर्ष चालणारं युद्ध करून इंद्राला आणि त्यांना जिंकू, स्वर्गलोक प्राप्त करू. मी जर नुसते वेद जरी ब्रह्मदेवाकडून प्राप्त करून घेतले तरी सुद्धा आम्ही अगदी या स्वर्गलोकावर राज्य करू शकेल. आणि म्हणून त्याने काय केलं, त्याने आता पद्मकल्पामध्ये त्रेतायुगामध्ये याने दुर्गम दैत्याने वेद पळवले होते, ब्रह्मदेवाच्या मुखातून पडले ते, बाहेर पडले ते. पण आता इथे काय केलं, ही सारस्वत कल्पातली देवी भागवताची कथा आहे आणि हिच्यामध्ये दुर्गम दैत्याने काय केलं की त्याने 1000 वर्ष ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि ब्रह्मदेव म्हणाले की हे दैत्य, आम्ही तुझ्यावर प्रसन्न आहे, तू वरदान माग. आणि मग त्याने मागचा पुढचा विचार न त्याने ब्रह्मदेवांना म्हटलं की मला तुम्ही वेद माझ्याजवळ असू द्यावे, ते फक्त त्रिभुवनात माझ्याजवळच असावे. सध्या वेद फक्त देवांजवळ आणि ब्राह्मणांजवळ आहेत. 4 वेदांचे अधिष्ठाता ब्रह्मदेवाने मागचा पुढचा काही विचार न करता दुर्गमला वेद दिले. दुर्गमासुराने ब्रह्मदेवांना वर मागितला, देवा ह्या संपूर्ण वेदांचे ज्ञान फक्त माझ्याकडेच असावे, संपूर्ण मंत्रशक्ती आणि ज्ञानासह माझ्या हातात यावी, देवतांना मी पराभूत करावे. ब्रह्मदेवांनी त्याची धूर्तता जाणली. ते हसले आणि तथास्तु म्हणाले. ब्रह्मदेवाच्या एका तथास्तु शब्दाने काय झालं तर संपूर्ण सृष्टीमध्ये विनाशकारी शक्ती निर्माण झाली. देव दानव ऋषी ब्राह्मण यांच्या जीवनाला कोण आधार देतं हो? यांच्या जीवनाला वेदच आधार देतात. त्यांच्या मनाला चैतन्य देणारे संपूर्ण जे वेदांचे ज्ञान होते ते त्यांच्यापासून हिरावून कोणाकडे गेले तर दुर्गमासुराकडे आले. ओजस्वी मंत्रशक्ती सगळ्यांमधून निघाली आणि मंत्र सामर्थ्यासह ती असुरांमध्ये प्रविष्ट झाली. दुर्गम दैत्याला माहीत होतं की वेद अध्ययनामुळे समाज सदाचारी सदवर्तनी होतो, सगळीकडे पॉझिटिव्ह एनर्जी राहते, माणसं सुखी होतात. आणि आज समाजात जो सदाचार आणि सदवर्तन आहे ते निव्वळ वेदांच्या अभ्यासामुळे आहे. धार्मिक ग्रंथ, उपनिषद, 18 पुराणं हे सर्व वेदांताचं छोटं छोटं रूप आहे. वेद हे समाजाचं रक्षण करतात. वेदांमुळे नीती सुसंस्कार समाजातील लोकांमध्ये रुजतात. वेद आपल्याकडे आले तर या समाजातील सज्जन लोकांमध्ये, या सद्गुणी लोकांमध्ये संतांचं वेद सामर्थ्य काय होईल, कमी होईल. आणि मग सर्व जे आज वेदाध्यायी आहेत, जे ऋषी मुनी आहेत, देवी देवता आहे, जे ब्राह्मण आहे, ज्यांना वेदांचं ज्ञान आहे, तत्त्वज्ञान माहीत आहे, जे यज्ञयाग करतात, हे सगळे मग वेदांच्या विरहित कसे होतील, ज्ञानाच्या अभावी कसे होतील तर सर्व दुराचारी आणि दुर्गुणी होतील, दरिद्री होतील. त्यांच्या पथावरून ते भ्रष्ट होतील. त्यांच्यात नैराश्य उत्पन्न होईल. त्यांना करण्यासाठी काही राहणारच नाही. आणि काय निर्माण होईल तर सगळीकडे बेकारी निर्माण होईल. नकारात्मक भाव त्यांच्यात निर्माण होतील आणि त्यांचे सर्वांची, मानवजातीची सगळ्यांची हलाखीची परिस्थिती निर्माण होऊन दैत्य काय होतील, दैत्य सगळ्यांपेक्षा सामर्थ्यशाली होतील. कारण ज्यांच्याकडे वेदांचं ज्ञान आहे ते काय आहे, सर्वात जास्त सामर्थ्यशाली. तर या हेतूमुळे त्यानं वेद मिळवले. आजही काय स्थिती आहे, आजही धर्मग्रंथांची कोणाला आवड नाही, गुरुकुल बंद झाले, कोणाला कशाची भीती नाही.
दुर्गमाला माहीत होते साधू संत देव सज्जन ब्राह्मण यांच्या सुस्थितीचा पाया काय आहे, मूळ काय आहे, तर वेद. म्हणून त्याने वेद मागून घेतले. सर्व ब्रह्मवृंद वेद विसरले हो. आज आम्ही नित्य होम हवन पूजा यज्ञ जाप काही करत नाही. कारण हे सगळं गुरुकुल पद्धती बंद झाल्यामुळे बंदच झालं आहे. काही प्रमाणामध्ये जे सगळीकडे यज्ञयाग वगैरे चालू आहे, जे काही साधू संत आज हिमालयात आहे, जे काही सद्गुरू आहेत, यांच्यामुळे आता समाजामध्ये बऱ्याच प्रमाणात वेदांचं तत्त्वज्ञान यूट्यूबमुळे पण लोकांपर्यंत पोहोचतं. पण प्रत्येकालाच वेदांचं ज्ञान तत्त्वज्ञान माहीत असावं. तर धर्माला आणि स्वतःला विसरून ही परिस्थिती जी आजची सगळी निर्माण झाली आहे ती हळूहळू बदलेल अशी आशा करूया. आज समाजामध्ये 75% लोक हे रजोगुणी आणि तमोगुणी आहेत, सत्वगुण त्यांच्यात कमी आहे. आणि 25% समाज हा असा आहे जो सत्वगुणी आहे, त्यांच्यामध्ये रजोगुण आणि तमोगुण कमी प्रमाणात आहे. आणि अशा ह्या 25% सत्वगुणी समाजाला 75% रजोगुणी तमोगुणी असणारे लोक त्रास देतात. तर दुर्गमने हाच विचार केला, सर्वांना नष्ट करायचे असेल तर वेदविद्या बंद करायला पाहिजे. हे सर्व सुस्थितीत आनंदी आहे कारण यांच्यात वेदांचं सामर्थ्य आहे. वेद नष्ट केले तर यांच्यात सामर्थ्य, सुसंस्कार राहणार नाही, नीती राहणार नाही. ते दरिद्र आणि भ्रष्ट होतील, त्यांना नैराश्य येईल, बेकारी वाढेल, हलाखीचे जीवन जगून हे लोक देहत्याग करतील. आणि असा विचार करून त्याने वेद मिळवले. आता सर्व देवी देवता, मानव समाज, ब्राह्मण, सगळे ऋषीमुनी वेद मंत्र विसरले. अकस्मात ते गुप्त होऊन गेले वेदमंत्र. वेद पुराण धर्मशास्त्र यांचं आजही संवर्धन होणं गरजेचं आहे. धर्माचे तिन्ही ग्रंथ अत्यंत महत्त्वाचे आहेत, भागवत, देवी भागवत आणि रामायण. तर झालं काय की त्यावेळेस मग दुर्गमाने सगळे वेद आपल्याकडे घेतल्यामुळे जे ऋषीमुनी होते ते वेद मंत्र विसरले आणि त्यांना कोणाला कळेच ना. सगळ्यांची मती भ्रष्ट झाली. देवांना, ऋषीमुनींना, ब्राह्मणांना, मानवाला कोणाच्या लक्षातच येईना की आपण काय कार्य करावं. सगळं आपलं कार्य विसरून गेले. मग त्यांना मंत्र पण आठवत नव्हते. मग सगळ्यांनी विचार केला ऋषीमुनींनी की आता आपण आहे ना देवी भगवतीलाच शरण जायला पाहिजे आणि जी देवी भगवती आहे तीच आपल्याला यातून मार्ग दाखवेल. पण त्यांना देवी भगवतीचा मंत्रही आठवत नव्हता. मग अशा वेळेस काय करावं, तर त्यांनी म्हटलं की आपण आहे ना आता कमीत कमी जगदंब तरी म्हणू शकतो. म्हणून मग त्यांनी जय जगदंबेच्या नावाचा त्याने उच्चार करायला सुरुवात केली. आणि जगदंबेच्या नावाचा उच्चार करत करत अखेर त्यांनी तो नित्य स्मरण करू लागले. नामजप सुरू झाला. हा देवीच्या ठिकाणी त्यांची श्रद्धा आणि भाव होता. श्रद्धेनं भावानं ते जगदंबेची आराधना करू लागले. ते म्हणाले, हे माहेश्वरी, अंबिके, आम्हा पामरांवर मुढांवर कृपा कर, कोप करू नको. आमची काहीच चूक झालेली नाही. जरी चूक झाली असेल तरी तू क्षमेची देवता आहे. आम्हाला क्षमा कर. आमच्या अंतःकरणात तुझा वास आहे, वास्तव्य आहे. तू आमच्यावर कृपा कर. आणि अशा प्रकारे जगदंबा माता तिथे प्रकट झाली. जगदंबा माता की जय. मातेचे प्राकट्य झाले. तिला कसं तिचं सुंदर रूप होतं हो. तिला हजारो नेत्र होते. ते नील कमळाप्रमाणे अतिशय सुंदर नेत्र होते. एका हातात धनुष्यबाण, दुसऱ्या हातात कमळ, तिसऱ्या हातात फुलं, चौथ्या हातात रसभरीत भाज्या आणि फळं होती. त्या जगतजननीनं जगताच्या पालनाकरिता आपल्या 1000 डोळ्यातून जलधारा प्रकट केल्या. कारण काय होतं की सगळे वेद मंत्र सगळं यांच्याकडे गेल्यामुळे दानवांकडे सगळ्या पृथ्वीवर दुष्काळ पडला. जमीन सुकली होती. कुठे पाणी नाही, पाऊस नाही, काही नाही. सगळीकडे त्राहीमाम स्थिती होती. लोकांना, जनावरांना खायला प्यायला अन्न नव्हतं, जनावरांना चारा नव्हता, अशी सगळी परिस्थिती होती. आणि म्हणून त्या देवीच्या 1000 डोळ्यातून जलधारा प्रकट झाल्या. कारण पाण्याचा कुठे पत्ता नव्हता हो. एवढी जलवृष्टी केली सतत की 9 दिवस ती चालू होती.
पशु पक्षी ऋषी मुनी सर्वांना अतिशय आनंद झाला. आता अन्न पाण्यापासून कोणाला प्राण गमवायचे काम नव्हते. सर्वांमध्ये कसा टवटवीतपणा आला. सगळीकडे पाणीच पाणी दिसत होते, कारण पाणी हे जीवनच आहे. त्यांनी जगदंबेची स्तुती केली, त्यांनी तिचे आभार मानले. ते म्हणाले, हे भुवनेश्वरी, या जगात तुझ्या एवढं तुल्यबळ कोणी नाही. सर्वांच्या सुखशांतीसाठी तू हजारो नेत्र धारण करून त्यातून जलवृष्टी केली, त्यामुळे हे जग सुखी झालं. माते, तुला अनंत कोटी प्रणाम. तिचे हजारो नेत्र म्हणून तिला आपण काय म्हणतो, शताक्षी. हजारो नेत्र असल्यामुळे तिचं नाव शताक्षी पडलं. तुझ्या अक्षामुळे तुझं नाव शताक्षी देवी पडेल. तुझ्याकडे प्रार्थना आहे माते, तू आमच्यावर कृपा केली. परम दयाळू होऊन आमचे गेलेले वेद आम्हाला परत आणून दे माते, हीच आमची प्रार्थना आहे. ही आमची तुला दुसरी विनंती आहे. सगळी सृष्टी सुखी झाली. परम कृपाळू मातेने चौथ्या हातामध्ये काय होतं, तिच्या चौथ्या हातात विपुल भाज्या होत्या, फळं होते. सर्वांच्या क्षुधा तृप्तीसाठी उदार अंतःकरणानं निर्माण करून तिने दिले आणि प्राणी मात्रांचे जीव वाचवले. का तिने हे सगळं निर्माण केलं? का ती सगळ्या फळभाज्या ते सगळं घेऊन आली? का तिने सगळीकडे वृष्टी केली? कारण तिला माहीत होतं की ओढे नाले दुथडी भरून नद्या वाहत असल्या तरी या भूतलावर पीक येण्यासाठी 120 दिवसांचा अवधी लागेल आणि माझे हे जे भक्त आहेत हे 120 दिवस उपाशी राहतील. म्हणून शताक्षी देवीनं सर्व प्राणीमात्रांची क्षुधा तृप्त होण्यासाठी शाक म्हणजे सर्व भाजीपाला, जनावरांसाठी गवत, प्राणीमात्रांसाठी जनावरांसाठी हे सगळं गवत, भाज्या, फळं, फुलं निर्माण केले. आणि म्हणून या शताक्षी देवीला शाकंभरी देवी म्हणू लागले. शाक म्हणजे भाजी. तिला दुसरं नाव प्राप्त झाले, शाकंभरी देवी. अशी ही देवीची कृपा झाली. सर्व देव, ब्राह्मण, ऋषी यांना या पृथ्वीला नवजीवन प्राप्त झालं. कुठे पाण्याचा थेंब नव्हता, पण आज सर्व पृथ्वी जलमय झाली होती. अन्नधान्य उत्पन्न व्हायला अवधी होता, म्हणून मातेनं तेही भक्तांसाठी आणून ठेवलं होतं. सर्वांनी देवी मातेनं या कठीण परिस्थितीतून आपल्याला बाहेर काढलं आणि म्हणून सगळ्यांनी अंबेचा जय जयकार केला. आणि दुर्गम दैत्याला तो ऐकायला गेला. त्याने राक्षसांना विचारलं की हा कुठून जय जयकार आला, आणि त्यानं सर्व देव, ब्राह्मण, ऋषी यांच्यावरती हल्ला केला. त्याने संपूर्ण देवांना वेढा दिला. मग सर्व ऋषीमुनींनी देवीचं स्तवन केलं. ते तिला शरण गेले. देवीनं देवांच्या सुरक्षेसाठी दुर्गम राक्षसाने जो वेढा दिला होता त्याच्या आतमध्ये सर्व देवांच्या भोवती चारही बाजूला तिने तेजयुक्त असं चक्र म्हणजे मंडल निर्माण केले. असुरांना त्याच्यामुळे देवांवर हल्ला करता येईना, कारण देवांना देवीने कवच प्रदान केलं. ती स्वतः दुर्गमाशी युद्ध करू लागली. दुर्गम हा काही सामान्य राक्षस नव्हता, तो अतिशय पराक्रमी होता. त्यानंतर देवीच्या शरीरातून सगळ्याच उग्र शक्ती प्रकट झाल्या. कालिका, तारिणी, त्रिपुरा, बाला, भैरवी, रमा, बगला, मातंगी, त्रिपुर सुंदरी, कामाक्षी, त्याच्या मोहिनी, छिन्नमस्ता, गुह्यकाली आणि 10,000 हातांवाली या 16 शक्ती, 64 योगिनी, त्याच्यानंतर कालिकेतून 32 शक्ती बाहेर आल्या. अशा 111 शक्ती दुर्गमाविरुद्ध लढू लागल्या. 10 दिवस युद्ध चाललं. 10 दिवसामध्ये दैत्याची सर्व औक्षहिणी सेना नष्ट झाली. 11व्या दिवशी दुर्गम लाल वस्त्र, लाल माळा, शरीरावर लाल चंदन लावून रथात आरूढ होऊन आला आणि सर्व शक्तींना जिंकून तो महादेवी समोर आला. देवीनं दुर्गमावर 15 बाण सोडले. त्यापैकी 4 बाणाने त्याचे 4 अश्व ठार केले. एका बाणाने त्याचा सारथी मारला. 2 बाणांनी त्याचे 2 डोळे फोडले. 8व्या बाणाने ध्वज पेडला. 5 बाण हृदयावर सोडले आणि दुर्गम ठार झाला. ऋषी मुनी ब्राह्मणांनी आनंद व्यक्त केला. वेद मंत्रशक्ती सर्वांना मिळाली आणि देवदेवता प्रजा सर्व आनंदी झाले. धरती सुजलाम सुफलाम झाली. सगळीकडे आनंदी आनंद झाला आणि दुर्गम दैत्याला देवीनं ठार केल्यानं देवीचं तिसरं नाव दुर्गा पडलं. तर असं हे आपण आज दुर्गा, शताक्षी, शाकंभरी हे तिन्ही नाव देवीला का प्राप्त झाले हे या कथेतून आपल्याला समजले.
माँ शाकंभरी, माँ शताक्षी, माँ दुर्गा की जय, जय जगदम्बा. धन्यवाद.